नमस्कार, मी योगेश तुकाराम किणी एका आगळ्या वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आपणा सर्वांना ठाऊक असेलच की बहाडोली गावची सतुबाई देवी ही जागृत ग्रामदैवत असून भक्तांच्या हमखास नवसाला पावणारी अशी तिची ख्यातीही आहे। दरवर्षी चैत्र कृष्ण पक्ष द्वादशीला सतुबाई देवीची यात्रा संपन्न होत असते व ह्या प्रसंगी मोठा भक्त समुदाय यात्रेला येत असतो। पण बरीच वर्ष झाली देवीचे जुने मंदिर हे जीर्ण होत चालले होते। नवीन मंदिर तयार व्हावे ही सर्व गावकऱ्यांची अपेक्षा होती व इच्छाही होती। माझे वडील श्री तुकाराम लक्ष्मण किणी व नाना श्री सुभाष आत्माराम किणी यांनी मनाशी संकल्प केला व मंदिर बांधणीमध्ये सिंहाचा वाटा उचलला। ह्याच मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 30/4/2024 व 1/5/2024 रोजी पार पडला होता। ह्या व्हिडिओमध्ये मंदिर बांधकामाची चित्रफित तसेच प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याची संक्षिप्त माहिती सहित व्हिडिओ बघावयास मिळणार आहे। तसेच श्री तुकाराम किणी व सुभाष किणी यांचे मंदिराविषयीचे अनुभवही पाहावयास मिळणार आहेत। तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा आणि शेअरही करा। धन्यवाद।
नमस्कार. श्री सतुबाई देवी मंदिर जीर्णोद्धार व नूतनीकरण तसेच मंदिरात श्री गणपती, श्री दत्तगुरू, श्री हनुमान व श्री साईबाबा या देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 30/4/2024 व बुधवार दिनांक 1/5/2024 या 2 दिवसात पार पडला होता. नवीन देवतांची प्रतिस्थापना करताना गावातून पालखी व मिरवणूक काढण्याची प्रथा ही प्रामुख्याने धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कारणांशी निगडीत आहे. देवतेचे स्वागत आणि सन्मान करताना सर्व गावकरी एकत्र येऊन मिरवणूक काढत असतात, ज्यामुळे देवतेला गावात मानाचे स्थान मिळते व तिच्या प्रती आदर व्यक्त होत असतो. प्रत्येकाने आपल्या घरासमोर छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या. पालखी गावातून फिरवल्याने नवीन देवता व गावकऱ्यांमध्ये एक भावनिक व आध्यात्मिक बंध निर्माण होत असतो. पालखी मिरवणूक सर्व गावकऱ्यांना एकत्र आणत असते, ज्यामध्ये सर्वजण पूजा, गायन, नृत्य आणि उत्सवात सहभागी होत असतात, जेणेकरून गावकऱ्यांमध्ये सामाजिक एकता निर्माण होत असते. असे मानले जाते की पालखी मिरवणुकीद्वारे गावातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि शुभ शक्तींचा संचार होत असतो. नवीन देवतांची सुरुवात ही गावासाठी नवीन सुरुवात मानली जाते आणि पालखी ही त्या शुभारंभाचा भाग असते. कल्पेश किणी व परिवाराकडून उपस्थित ग्रामस्थांना थंड पेयाची सोय करण्यात आली होती. पालखी किणीपाड्यावर येताच ढोलकी व टाळांच्या गजरात महिला वर्ग गरबा नृत्य करत होत्या. त्यानंतर पालखी मिरवणूक ही किणीपाड्यावरून गावात येण्यास निघाली. जसा वृद्धांना टाळ व मृदुंगाचा नाद, तसाच तरुण मुलांना डीजेचा. पालखी मिरवणूक समारंभात डीजेच्या तालावर आजची तरुणाई देहभान विसरून नृत्य करत होती.
सतुबाई देवी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री सुभाष किणी व सौ शैला किणी यांच्याकडून दुपारच्या उन्हात शरीर थंड राहण्यासाठी भक्तगणांना थंडगार ताक देण्यात आले होते. नारद मंदिराजवळ येताच परिसर हा भगव्या पताकांनी अतिशय सुंदररित्या सजवण्यात आला होता. त्यानंतर मिरवणूक ही गावातून बसस्टॉपकडे वळवण्यात आली. ह्या प्रसंगी महिलांनी नेसलेल्या एका रंगाच्या साड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या व महिलांचा प्रतिसादही वाढतच होता. ज्याप्रमाणे घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे घरासमोर गुढी उभारून ओढण्याने सुंदर अशी सजावट देखील केली होती. बस स्टॉपवर येताच गरबा नृत्य देखील करण्यात आले होते. मिरवणूक ही आता परतीच्या वाटचालीकडे निघाली होती, पण उत्साह तितकाच वाढत होता. अमोल पाटील व परिवार ह्यांचकडून थंड पाणी व पेय ह्याची सोय देखील करण्यात आली होती. मिरवणुकीच्या उत्तरार्धात गावातील महिलांनी छान असे नृत्य देखील सादर केले. जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आई बटनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. श्री सतुबाई देवी प्रसन्न. मागची बरीच वर्ष झाली सतुबाई देवीचं मंदिर जीर्ण झालं होतं. सन 1939 साली सावंत नावाच्या मास्तराने या मंदिराचं बांधकाम गावकऱ्यांमार्फत केलं होतं. सुरुवातीला लाकडी खांबांचं कौलारू छपराचं मंदिर होतं. त्याच्यानंतर तिथे चुना आणि रेतीची अंडी बनवली आणि कौलारू छपराचं पुन्हा 4 मौली मंदिर बनवलं. ते मोडकळीस आल्यानंतर ग्राम सुधार संस्थेच्या लोकांनी साधारण 1975 ते 76 सालामध्ये तिथे पत्र्या टाकून नवीन मंदिर उभारलं. 10-12 वर्षापूर्वी मंदिराला भगदाड पडलं होतं. सतत पाणी गळती होत होती. मंदिर मोडकळीस आलं होतं. म्हणून गावकऱ्यांची अशी इच्छा होती की एक नवीन मंदिर इथे तयार व्हावं. नवीन मंदिर तयार व्हावं म्हणून गावकऱ्यांच्या बऱ्याच मीटिंग झाल्या, पण काहीच निष्पन्न झालं नाही. शेवटी सुभाष किणी यांच्या पुढाकाराने 40+ क्रिकेटच्या वेळी मीच घोषणा केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यात नवीन मंदिराचं काम सुरू करायचं असं ठरविण्यात आलं. बरोबर जानेवारी 2019ला नवीन मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली.
व बघता बघता 1 मे 2024ला नवीन मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. मंदिर बांधताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते. सर्वात मोठा प्रश्न होता तो आर्थिक बाबीचा. सुरुवातीला मंदिरासाठी लागणारा आर्थिक भार हा सुभाष किनी यांनी उचलला होता. मंदिर बांधण्यासाठी गावकऱ्यांनी तसेच माहेरवासी मुलींनी व देणगीदारांनी आर्थिक हातभार लावला होता व यासाठी कुणावरही सक्ती करण्यात आली नव्हती. त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की देवीचा आसन न बदलताना देवीचं मंदिर तयार करणं व देवीच्या कृपेने तेही शक्य झालं. जेव्हा JCBने अंडी पाण्यात आली तेव्हा गाभाऱ्यातनं सगळं तुटलं असताना देवीला बाकी कुठल्याही प्रकारचं काहीच झालं नव्हतं. ही देवीची पुण्याईत म्हणावे लागेल. तसेच उद्घाटनाचे काही दिवस आधी देवीच्या मंदिराचं कलर काम करताना एक कामगार मंदिराच्या हंडीवरनं खाली पडला, पण तो पण सही सलामत वाचला. ही सुद्धा देवीची कृपाच म्हणावी लागेल. अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं होतं. मंदिर बांधण्यासाठी सर्व ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य मिळालं होतं व विशेष करून सुदेश पाटील व रहिदास कुडू यांनी मंदिर बांधकामासाठी मला विशेष मदत केली. आज हे मंदिर छानपैकी सुंदर असं उभं आहे. म्हणून माझ्या येणाऱ्या पिढीला अशी विनंती आहे की त्यांनी या मंदिराची निगा राखावी व देवीची सेवा करावी. हीच माझी नम्र विनंती. धन्यवाद. मंदिरात भंडारा आयोजित करणे ही प्रथा खूप सामान्य आहे. यामागचा उद्देश असतो की कोणीही उपाशी राहू नये आणि सर्वांनी एकत्र बसून अन्न ग्रहण करावे. ही एक सुंदर परंपरा आहे जी मानवतेची, सामाजिक समानतेची आणि सेवेची भावना दर्शवते. श्री सतुबाई देवी प्रसन्न नवीन मंदिर व्हावे ही सर्व ग्रामस्थांची इच्छा होती, पण त्यासाठी मुहूर्त मात्र सापडत नव्हता. क्रिकेट मॅचचे औचित्य साधून नवीन मंदिर बांधण्याची शेवटी घोषणा करण्यात आली. मंदिर बांधण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. त्यासाठी आम्ही व ग्रामस्थांनी गावोगावी जाऊन माहेर वाचण्याशी संपर्क साधला. तसेच गावकऱ्यांनी स्वइच्छेने आर्थिक व वस्तुरूपाने मदत केली. मंदिराचं आर्थिक बजेट लक्षात घेता काही ग्रामस्थांनी असे सुचवले की आमदार खासदाराकडनं निधी घ्यावा. तसेच काही ग्रामस्थांनी असे सुचवले की सदर मंदिर हे आपल्या ग्रामस्थांच्या मदतीने पूर्ण व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. देवीची इच्छा होती म्हणून ग्रामस्थ व देणगीदारांच्या सहकार्याने आज हे भव्य दिव्य असं मंदिर पंचक्रोशीत उभे राहिले आहे. मंदिर बांधताना विशेषतः महिला वर्ग व ग्रामस्थांनी श्रमदान करून सहकार्य केले. तसेच मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत तुकाराम काका यांनी आपल्या छोट्या नातीला घेऊन मंदिर बांधकामात मोलाचे सहकार्य केले. वास्तविक पाहता मंदिराचे बांधकाम 3 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होते असे आमचे स्वप्न होते, परंतु कोरोना काळामुळे सदर बांधकामाला उशीर झाला. मंदिर पूर्ण झाल्यानंतर मंदिर उद्घाटनाच्या वेळी महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमामध्ये महिला वर्ग, तरुण व ग्रामस्थांचं सहकार्य पाहता तसे उत्साह पाहता मन भारावून गेले होते. सदर मंदिराचे बांधकाम करताना आपण ग्रामस्थांनी मला अध्यक्षपद दिले व श्री सतुबाई देवीच्या कृपेने हे शिवधनुष्य मी पेलून मंदिर उभे केले. मंदिराच्या उद्घाटनाची संधी मला आपण प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. तर शेवटी जो सहकार्य व उत्साह मंदिर उत्सव प्रसंगी दाखवला असा सहकार्य व उत्साह पुढे राहील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.
मिरवणुकीनंतर चारही मूर्तींना पुन्हा मंदिरात विधीसाठी आणण्यात आले. नवीन मूर्ती स्थापनेवेळी धान्यादिवास देण्याची प्रथा हिंदू धर्मातील शास्त्रीय विधींमध्ये महत्त्वाची मानली जाते. धान्यादिवास म्हणजे मूर्तीला धान्याच्या ढिगाऱ्यावर ठेवले जाते. यामध्ये धार्मिक आणि प्रतिकात्मक कारणे आहेत. धान्य हे जीवन समृद्धी आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते. धान्यावर ठेवून त्या मूर्तीमध्ये जीवनशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा संचालित होईल असा विश्वास आहे. धान्यादिवास प्राणप्रतिष्ठेचा एक भाग असल्याने मूर्तीला जीवन मिळण्याचे प्रतिकात्मक संकेत दिला जातो. धान्य हे पृथ्वी मातेचे दान मानले जाते. मूर्तीला धान्यावर ठेवणे म्हणजे तिला प्रकृतीशी जोडणे आणि तिच्या शक्तींचा आशीर्वाद मिळवणे. तसेच काहींच्या मते धान्यामध्ये सूक्ष्म ऊर्जा संग्रहित असते, जी मूर्तीच्या सन्नादाद्वारे दैवी शक्तीला आकर्षित करण्यास मदत करत असते. पुढील विधी ही जलाधिवास म्हणून ओळखली जाते. त्यामागचा मूळ उद्देश हा शुद्धीकरण आणि प्राणप्रतिष्ठेची तयारी हाच असतो. मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेत धातू, दगड किंवा इतर साहित्याचा वापर होतो. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपामुळे काही दोष किंवा अशुद्धता निर्माण होऊ शकते. जलाधिवासाने मूर्ती शुद्ध व पवित्र केली जाते व ती पूजेसाठी योग्य बनत असते. त्यानंतर विविध प्रकारच्या द्रव्यांनी व विविध प्रकारच्या मातींनी पुढील विधी करण्यासाठी मूर्तींना मंदिराच्या ओटीवर आणण्यात आले. हरि ओम तत्सत्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणांचा. तर आपण पहिल्याला देवाला हे तुम्हाला त्याची तांत्रिक माती लावायची. विविध प्रकारच्या मातीमध्ये समुद्रातील माती, राजवाड्यातील माती, हत्तीच्या पायाखालील माती, घोड्याच्या पायाखालील माती, स्थानिक नदीतील माती, वाळूळातील माती, रथाखालील माती अशा 7 ठिकाणच्या माती वापरण्यात आल्या होत्या. चला आता मातीचं झालं. पुढे आपण घेणार आहोत तुपाचं. धोनक स्नानम समरवै गंगा सरस्वती रेवा पवित्र नर्मदा जले. तर विविध द्रव्यांमध्ये तूप, मध, साखर पाणी, दूध, दही ह्यांसारख्या द्रव्यांनी मूर्तींना स्नान घालून मंत्रोच्चार सुद्धा करण्यात आले होते. आणि हो, अगदी महत्त्वाचं, हा संपूर्ण विधी हा पद्मनाभ संप्रदायातील शिष्य व टेंभोडे गावातील आपले जातबांधव सदानंद शंकर पाटील उर्फ मधुसूदन स्वामी संप्रदाय भारती यांच्या मार्गदर्शनात पार पडला होता. ज्याप्रमाणे मूर्तींना धान्यादिवास, जलादिवास देण्यात आला होता, त्याचप्रमाणे मूर्तींना दीपादिवास, ग्रंथादिवास व पुष्पादिवास सुद्धा देण्यात आला होता.
त्यानंतर मूर्तींना मंदिराच्या गाभाऱ्यात आणून कपड्याने झाकण्यात आले व त्यांच्या आसनाच्या जागी स्थिर देखील करण्यात आले. वास्तुपुरुष ठेवणे ही एक प्राचीन परंपरा आहे जी वास्तुशास्त्राच्या तत्वावर आधारित आहे. यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की वास्तूला शुभ, संतुलित आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करणे. आलेल्या भाविकांसाठी गुरुवर्य श्री आनंद महाराज जोशी, वारकरी सेवा प्रतिष्ठान कल्याण ह्यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. रात्री देखील भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीचा भंडारा हा सागर परशुराम घरत पारगाव व स्वाती बिपिन पाटील बहाडोली ह्यांकडून देण्यात आला होता. हिंदू धर्मामध्ये धार्मिक प्रसंगी कीर्तन केले जाते कारण ते भक्ती, आनंद आणि आध्यात्मिक प्रगतीचे साधन आहे. ते व्यक्तीला ईश्वराशी जोडते, समाजात एकता आणते आणि जीवनातील नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देते. कीर्तन हा केवळ धार्मिक विधी नसून एक जीवनशैली आहे जी मन, शरीर आणि आत्मा यांना एकत्रितपणे समृद्ध करत असते. अंगामध्ये नादाचं पंचबळ येतो. त्या संस्कृत सकाळची सुरुवात ही प्रातस्मरण, सुदर्शन स्तोत्र व गोविंद स्तवन ह्यांनी झाली होती. प्रातस्मरण म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवाची आठवण करणे. ह्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि शांत मनाने होत असते. सुदर्शन स्तोत्र म्हणजे भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राची स्तुती करणारे संस्कृतमधील एक भक्तिपूर्ण स्तोत्र. भक्तांना संरक्षण, शत्रूंचा नाश व आध्यात्मिक शक्ती मिळावी म्हणून ह्याचे पठण केले जाते.
गोविंद स्तवन म्हणजे भगवान कृष्णाच्या स्तुतीसाठी रचलेले भक्तिपूर्ण भजन. ह्याच कृष्णाच्या लीलांचे, गुणांचे आणि दैवी शक्तीचे वर्णन केले जाते, ज्याने आध्यात्मिक उन्नती मिळत असते. या 2 दिवसांच्या विधीसाठी ज्यांचे खूप सहकार्य मिळाले असे पद्मनाभ संप्रदायाचे आदरणीय शिष्यवृंद. प्राण प्रतिष्ठेची सुरुवात ही सुवासिनींकडून गंगेचे जल आणून करण्यात आली, कारण सुवासिनींकडून गंगाजल आणण्यामागे धार्मिक श्रद्धा, पवित्रता आणि सौभाग्याची कल्पना आहे. ही परंपरा देवाकृतीला जीवनदायी शक्ती प्रदान करण्याच्या हेतूने रूढ झाली आहे. मूर्तींना मांगलिक स्थान झाल्यानंतर पुढील अभिषेक व पूजा सौ शीतल व श्री संतोष शांताराम पाटील, गुणवंत स्वामी बहाडोली यांच्या शुभहस्ते पार पडली. ह्या प्रसंगी श्री मधुसूदन स्वामी संप्रदाय भारती हे पौराहित्य म्हणून लाभले होते. ह्या प्रसंगी सौ विजया विजय पाटील व त्यांच्या मुलींनी देवीला छान अशी साडी नेसून शृंगार देखील परिधान केले होते. वास्तुशांती यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो वैज्ञानिकदृष्ट्या ऊर्जा संतुलन, मानसिक शांती आणि वातावरण शुद्धीकरणाचा एक मार्ग आहे. नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी हा यज्ञ केला जातो. यामध्ये गणपती पूजन, नवग्रह पूजा, वास्तुपुरुष पूजा, होम यांचा समावेश असतो. विशिष्ट मंत्रोच्चारणासह अग्नीमध्ये आहुती दिल्या जातात. शेवटी वास्तुदोष शांतीचा संकल्प घेऊन प्रसाद वितरण केला जातो. ह्याच वेळी गावातल्या भजनी मंडळाने छान असे भजन देखील सादर केले होते. आलेल्या माहेरवाशिणींचे ओटी भरून स्वागत देखील करण्यात आले होते. वास्तुपुरुषाचे पूजन करून ते व्यवस्थितरित्या ठेवण्यात आले होते. ज्याच्या नावाने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते अशी श्री गणपतीची मूर्ती
श्री मोहन काशीनाथ किणी यांनी दिली होती. ह्या प्रसंगी श्री गणपतीचे पूजन श्री कल्पेश कुळू यांनी सपत्नीक केले होते. श्री भगवान पांडुरंग कुडू यांनी श्री दत्तगुरू यांची मूर्ती दिली होती व त्यांनीच त्यांचे पूजन देखील केले होते. श्री हनुमान यांची मूर्ती श्री विकास जनार्दन पाटील ह्यांकडून मिळाली होती. त्यांनी देखील सपत्नीक मूर्तीचे पूजन केले होते. श्री अरविंद गजानन पाटील यांनी श्री साईबाबा यांची मूर्ती दिली होती व त्यांनी सुद्धा सपत्नीक साईबाबा यांची पूजा केली होती. तसेच श्री किशोर भीमा पाटील यांनी मुख्य कळस तर उप 5 कळस हे श्री अनिल आत्माराम किणी ह्यांकडून देणगी स्वरूपात प्राप्त झाले होते. जीर्णोद्धाराच्या शेवटी कळस चढवणे हा केवळ एक औपचारिक टप्पा नसून त्याला धार्मिक, सांस्कृतिक व स्थापत्यशास्त्रीय महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व. कळस हा देवत्वाचे प्रतीक असून ते चढवणे म्हणजे देवाच्या निवासस्थानाची पुनर्स्थापना करणे. यातून इमारतीला पवित्रता प्राप्त होत असते. सांस्कृतिक महत्त्व. कळस हा संपूर्ण इमारतीच्या स्थापत्याचा मुकुट असतो. तो चढवणे हे प्रकल्पाच्या यशस्वी पूर्तीचे प्रतीक मानले जात असते. स्थापत्यशास्त्रीय महत्त्व. कळस हा इमारतीच्या संरचनेत स्थैर्य आणि संतुलन निर्माण करतो. तो छतावरील हवा, पाऊस इत्यादी प्राकृतिक प्रभावांपासून संरक्षण देत असतो. गावातील तरुणांच्या सहाय्याने कळस चढवण्यात आला होता. श्री सतुबाई देवी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री सुभाष किणी व शैला किणी तसेच सचिव श्री तुकाराम किणी व रत्नप्रभा किणी यांच्या शुभ हस्ते महाआरती घेण्यात आली होती.
त्याच वेळी देवीची पूजा करणारे कैलासवासी बाबूराव यशवंत पाटील ह्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते देखील महाआरती घेण्यात आली. श्री सतुबाई देवी मंदिराचे अध्यक्ष व ज्यांचा ह्या मंदिर बांधणीमध्ये सिंहाचा वाटा होता असे श्री सुभाष आत्माराम किणी ह्यांच्या शुभ हस्ते मंदिराचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले होते. एखाद्या व्यक्तीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची, योगदानाची किंवा विशेष कर्तृत्वाची प्रशंसा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार केला जातो. अशाच सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्वेता हरिचंद्र पाटील हिने केले, तर सत्कार मूर्तींची ओळख ही श्री तुकाराम किणी यांनी करून दिली होती. सुरुवातीला गावातील महिलांकडून आलेल्या माहेरवाशिणींची ओटी भरून सन्मान व स्वागत करण्यात आले होते. दुपारी ही आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी छान अशी जेवणाची सोय करण्यात आली होती. ह्या प्रसंगी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले होते. तसेच मंदिर बांधणीमध्ये विविध रूपाने ज्यांचा सहभाग होता अशांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला होता. सलामत वाचला हेच आमच्या देवीची खरी म्हणजे पुण्य आहे. आणि हो, मंदिराच्या सुरुवातीपासून सेंटरिंगचे काम करणारे मुख्य मेस्त्री खान, मंदिराच्या आतमध्ये लादी काम व देवीचे आसन बनवणारे आसिफ भाई, तसेच लादी पॉलिश करणारे हे तिघही मुस्लिम समाजाचे होते. ही गोष्ट विसरून चालणार नाही. त्यानंतर 2 दिवस पूजाविधीमध्ये ज्यांचे सहकार्य होते असे पद्मनाभ संप्रदायाचे शिष्य ह्यांचा देखील शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला होता. आलेल्या माहेरवाशिणींपैकी सौ सुजाता पाटील टेंभोडे, सौ शीतल पाटील पारगाव, सौ सुरभी पाटील उमरोळी, सौ रत्नप्रभा घरत खानिवडे व साधना पाटील बहाडोली यांनी छान असे गावाविषयी व देवीविषयी आपले अनुभव सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी गावातील भजनी मंडळाने पुन्हा एकदा आपले भजन सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आणि हो, हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करून नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.